नमस्कार मित्रांनो, आजच्या कथेचं नाव आहे टाळगावतील भयंकर सावकारवाडा. कथेचे मूळ नाव आहे इपरीत. कथेचे लेखक आहेत दीपक पाटील. कथेला आता सुरुवात करू. दुपारचे 12 वाजत आले होते. धुरळा उडवत पोलिसांची गाडी माळ रानातून टाळगावात दाखल झाली. टाळगावात अशी पोलिसांची गाडी येण्याची पहिलीच वेळ होती. त्यामुळे कुतूहलाने गावातील लहानगी पोरं गाडीमागच्या धुरळ्यातून धावत "पोलीस आले, पोलीस आलं, पोलीस आलं" असे बोंबलत चौकात दाखल झाली. गाडी येऊन चौकात उभी राहिली. गावातील काही लोक आणि गावचे पोलीस पाटील आधीच तिथे येऊन जमले होते आणि पोलीस येण्याची वाटच पाहत होते. गाडी थांबल्यावर पोलीस पाटील गाडीत बसले आणि गाडी सावकाराच्या वाड्याच्या दिशेनं निघाली. बाकीचे लोक त्यांच्या मागून पायी जाऊ लागले. त्यांच्या येण्याआधीच सावकाराच्या वाड्यासमोर बघ्यांची तोबाग गर्दी जमली होती. पोलिसांची गाडी बघताच ती गर्दी थोडीशी पांगली. फौजदार काळे ती गर्दी बघताच काहीसे संतापले आणि त्यांनी पोलीस पाटलाला झापलं. "अहो पाटील, काय ही गर्दी? घरी पिटाळून लावा ह्या सगळ्यांना आधी. काय तमाशा सुरू आहे का इथं?" तसे पोलीस पाटील डोळे मोठे करून बाजूच्या गावकऱ्यांवर खेकसले. "अरे निघा की घरी. बघितलं नवं सगळं? आता काय तपास बी तुम्हीच करता? जावा, निघा घराकडं." पोलीस पाटलांच्या अशा बोलण्याने ती गर्दी अजून काहीशी पांगली, पण कुणीही तिथून निघून गेलं नाही. त्याला कारणही तसंच विपरीत होतं. या जेमतेम 150 घरांच्या छोट्याशा गावात एवढा निर्घुण प्रकार कधीच घडला नव्हता. गावातील लोक उत्सुक होती, कुजबुजत होती आणि काहीशी घाबरलेली सुद्धा होती. फौजदार काळेंनी हाताने इशारा करत "नेमकं कुठं?" असं विचारलं आणि पोलीस पाटलानं तोंड उघडायच्या आतच तिथे जमलेल्या गर्दीनेच वाड्याच्या मागील बाजूस बोट दाखवलं. तसे फौजदार, 2 शिपाई आणि पोलीस पाटील वाड्यामागं निघाले. गर्दी मागे होतीच. आता ही वरात वाड्याच्या मागील बाजूस पोचली. वाड्याच्या मागील बाजूस वाड्याच्या सभोवती आंबा, चिक्कू, फणसाची झाडं होती आणि त्याच्या मध्यावर जवळजवळ 2-1 गुंठे मोकळ्या जागेत तण होतं आणि त्या सुकलेल्या गवतावर 3-4 मातीचे ढीग होते. ते कमरे एवढेच उंच होते आणि इतक्यात त्यांना ताजे खणलेले 2 मोठे खड्डे दिसले. ही माती त्याच खड्ड्यातील होती. त्या मातीच्या एका ढिगाऱ्यावर 60 पार केलेल्या राघोबा सावकाराचा मृतदेह छिन्न विछिन्न अवस्थेत पडला होता. त्याच्या डोक्यावरील काही भागात केस दिसतच नव्हते. अर्धवट भागातील कवटी कातडी सोलल्याप्रमाणे उघडी पडली होती. डोळे गायब होते आणि त्या रिकाम्या खोबण्यातून गालावर आलेले रक्ताचे ओघळ सुकून गेले होते. जबडा सांध्यातून निखळून कातडीच्या जोरावर तग धरून लटकत होता. एखाद्यानं नरडीचा घोट घेतल्याप्रमाणे गळ्याला मोठं भगदाड पडलं होतं. अंगावरचा सदरा चिंध्या होऊन रक्तानं न्हाऊन निघाला होता. हातापायावर जखमांची रांगोळी दिसत होती. पोटातले आतडे, जठर बाहेर आले होते आणि त्या रक्ताळलेल्या मांसांवर माश्या घोंगावत होत्या. एकंदरीत हे दृश्य कुणालाही हेलावून टाकणारं होतं. या बघ्यांच्या गर्दीचं कारण फौजदार काळेंना आता कळालं, पण ते स्तब्ध होते. त्यांच्या 20 वर्षांच्या नोकरीत अनेक घृणास्पद गुन्हे त्यांनी पाहिले होते. यापेक्षाही बिभत्स अवस्थेत असलेले मृतदेह सुद्धा त्यांनी पाहिले होते. काळे साहेब खाली बसून मृतदेह निहाळत असताना पोलीस पाटलांनी आवाज दिला, "साहेब, अजून संपलं नाही, या इकडं." तसे आवाक होऊन फौजदार काळे पोलीस पाटलांसोबत चालू लागले. ते आता वाड्याच्या मागच्या दारातून आत गेले. काही बघे तिथेही मागून आलेच. आतल्या अंगणातील तुळशीजवळ एक मृतदेह पडला होता. तो शांताराम होता. सावकाराचा 20 वर्षांचा तरुण मुलगा, असं पाटलांना काळेंना सांगितलं. या जीवाचीही अगदी राघोबा सावकारासारखीच अवस्था झाली होती. त्याच्या मृतदेहावर सुद्धा तीच अमानुषता दिसून येत होती. हे मात्र फौजदार काळेंना काहीसं विचित्र वाटलं.
दोन्ही व्यक्तींना एकसारखंच मारलं गेलं होतं. पण म्हणजे जेव्हा एकावर हल्ला होत होता तेव्हा दुसऱ्यानं प्रतिकार का केला नाही असा विचार करत करत फौजदार काळे पोलीस पाटलांसोबत बाजूच्या खोलीत गेले आणि तिथे सावकाराची बायको सुद्धा त्याच छिन्न विछिन्न अवस्थेत आढळली. तिचं वय 50च्या आसपासचं वाटत होतं. फौजदार काळे आता पुरते चक्रावून गेले होते. हे सगळं फारच अमानुष आणि अभद्र होतं. त्यांच्या उभ्या 20 वर्षांच्या नोकरीत इतका विचित्र प्रकार त्यांनी कधीही पाहिला नव्हता. हे सगळं त्यांना इतकं किळसवाणं वाटू लागलं की ते तिथून तडक बाहेर वाड्याच्या समोरील अंगणात थांबलेल्या जीपजवळ आले. ते बाहेर गेलेले पाहून पोलीस पाटील सुद्धा पळतच मागून आले. पाटील, जरा माहिती द्या या परिवाराबद्दल, फौजदार काळे पोलीस पाटलांना म्हणाले. या प्रश्नाची पोलीस पाटील जणू वाटच पाहत होते. हे बघा साहेब, 3च माणसाचं कुटुंब. पोरगं तालुक्याला कॉलेजात असायचं, सुट्टीला आलं होतं इथं. साहेब, मेलेल्या माणसाबद्दल वाईट वंगाळ बोलून नाही, पर खरं तर सांगायच पाहिजे का नाही? ह्यो रघुबा सावकार तसा बेरकी माणूस. ह्या घराण्याच्या पिढ्यानपिढ्या गरिबांना वाटलेल्या कर्जाच्या याजावर जगल्या, पण त्यांचा बेरकीपणा काय गेला नाही. अर्धा गाव असन ह्यांच्या कर्जाच्या डोंगराखाली, पोलीस पाटील म्हणाले. ते ठीक आहे पाटील, पण कुणाशी काही हाडवैर, मागील काही दिवसात काही भांडणं वगैरे? काळेंनी विचारलं. नाही बा, काय व गावकरी, तुम्ही बी सांगा की काय होतं काय? पोलीस पाटील गर्दीकडे बघत उद्गारले. तसे गर्दीने सुद्धा नकारार्थी मान हलवली. हो, पण साहेब, एक गोष्ट विसरली. तो धोंडीबा, सावकाराचा गडी, त्यांच्या वाड्यातच राहायचा. त्यो कुठं दिसत नाही, पोलीस पाटील म्हणाले. तसे फौजदार काळेंनी कान टवकारले. दिसत नाही म्हणजे? काळेंनी विचारलं. अव साहेब, इथं आजूबाजूला समधीकडं शोधलं, त्याचा कुठं बी पत्ता नाही, पोलीस पाटील बंडीतली खैनीची चंची काढत म्हणाले. हे बघा, एक तर तोच हे सर्व खून करून घरात चोरी करून पळाला असावा, किंवा त्याला या प्रकाराबद्दल काहीतरी खात्रीशीर माहिती असावं, सिगरेट पेटवत काळे म्हणाले. नाही व साहेब, धोंडीबा असं नाही करायचा. लय साधा अन मवाळ गडी हाय त्यो. आव कुणाला उलट बी बोलला नाही कधी. खून काय करायचाय त्यो? पोलीस पाटील पोट तिडकीनं बोलला. बघ्यांनी सुद्धा पोलीस पाटलाच्या बोलण्याला दुजोरा दिला. हे बघा पाटील, त्यानं काय केलं की नाही त्याचा तपास आम्ही लावू. तुम्ही एक गोष्ट ध्यानात ठेवा, जर तो धोंडीबा गावात आला किंवा कुणालाही कुठे दिसला तर लगेच खबर मिळाली पाहिजे मला. आणि हो, सर्व तपास होईपर्यंत या वाड्यात आणि मागील बाजूस कोणीही जाता कामा नये, काळेसाहेब म्हणाले. पोलीस फौजदारांच्या बोलण्यातील जरब पाहून आपसुकच पाटलांनी मान हलवली. एव्हाना फौजदारांनी निरोप दिलेली सरकारी इस्पितळातील रुग्णवाहिका तिथे पोचली. 3ही मृतदेह शवविच्छेदनासाठी तालुक्याला नेण्यात आले. तो नाट्यमय घडामोडींचा दिवस संपून आता दुसरा दिवस उजाडला. पण टाळ गावातच काय, उभ्या पंचक्रोशीत सुद्धा राघोबा सावकाराच्या आणि कुटुंबाच्या खुनाचा विषय चर्चेत होता. अगदी न्हाव्याच्या दुकानापासून ते विहिरीवरील पाणवठ्यापर्यंत तो विषय चालू होता. लोक रंगवून रंगवून तो विषय चघळत होते. तालुक्याच्या प्रमुख मराठी दैनिकात म्हणजेच दैनिक लोकमंच ह्यामध्ये सुद्धा ही बातमी छापून आली होती. काही लोक तर धोंडीबालाच खुनी ठरवून मोकळी झाली होती, तर काहींना मात्र धोंडीबा असं काही करणार नाही ही खात्री होती, तर काही लोकांना हे भुताटकीचं काम असेल असंही वाटत होतं. सगळंच एक कोडं होतं आणि ह्या कोड्याचं उत्तर मिळण्यासाठी धोंडीबाचं मिळणं फार गरजेचं होतं. या सगळ्या तारंबळीत धोंडीबा आहे कुठे हे कुणालाच माहीत नव्हतं. पोलीस पाटीलही आपल्या परीनं धोंडीबाला शोधण्याचा प्रयत्न करत होते. फौजदार काळे दुसऱ्या दिवशीही गावात चक्कर मारून गेले, पण धोंडीबाची काही खबर नसल्याने ते निराश होऊन परतले. दुसरा दिवसही मावळला, पण राघोबा सावकाराच्या घरातील हत्याकांडाचा उलगडा कधी होणार हा एकच प्रश्न आ वासून उभा होता. आणि तिसऱ्या दिवशी दुपारी गावाबाजूच्या जंगलात गेलेला एक गुराखी बोंबलत गावात दाखल झाला. त्यानं तिथं धोंडीबाचं प्रेत पाहिलं असं त्याचं म्हणणं होतं.
पोलीस पाटलांनी लगेच दोघा फौजदारांना सांगावा देण्यास धाडलं आणि 7-8 गडी घेऊन ते स्वतः त्या गुराख्यासोबत जंगलात गेले. चांगली अर्धा तास पायपीट केल्यावर त्यांना करवंदीच्या एका जाळीत काट्याकुट्यात निपचित पडलेला धोंडीबा दिसला. पाटलांनी पुढे होऊन धोंडीबाची नाडी तपासली, छातीवर कान ठेवून हृदयाचे ठोके बघितले आणि ते आनंदानं ओरडले, "अरे जित्ता हाय गडी, उचला र पोरांनू, चला घेऊन गावाकडं," पोलीस पाटील म्हणाले. धोंडीबाला गावात आणायला त्यांना जवळजवळ 1 तास लागला. तोपर्यंत फौजदार काळे सुद्धा जीप घेऊन गावात दाखल झाले होते. धोंडीबाला जिवंत पाहून त्यांच्या चेहऱ्यावर तेज आलं. आता हे प्रकरण मिटणार अशी आशा त्यांना होती. धोंडीबाला चौकातल्या पिंपळाच्या पाराखाली एका बाजल्यावर ठेवण्यात आलं. लगेच बघ्यांची गर्दी जमली. कानात प्राण आणून लोक धोंडीबा काय बोलणार याची वाट पाहत होते, पण तो बेशुद्ध अवस्थेत होता. पोलीस पाटलांनी जवळच्या घरातून कांदा आणण्यास सांगितला आणि एका बुक्कीत तो फोडून धोंडीबाच्या नाकासमोर धरला. तसा धोंडीबा सावध झाला. चोहीकडे माणसांची गर्दी बघून काहीसा घाबरला आणि त्यानं हातानंच "भूक लागलीये" असं खुणावलं. पुढच्या 5 मिनिटात कुणीतरी ताटलीतून गरम दूध भात आणला. धोंडीबानं तो आधाशासारखा फस्त केला आणि तृप्त होऊन ढेकर दिली. बघ्यांनी मोजलं होतं. ताटलीभर भात धोंडीबानं 13 घासात संपवला होता. शरीराची गरज भागल्यावर धोंडीबाला आता आपल्या मालकाची आठवण झाली आणि तो मोठ्यानं रडू लागला. पोलीस पाटलांनी त्याची समजूत काढली आणि ते म्हणाले, "ये बघ गड्या, तुझं दुःख समध्यासनी ठाव हाय, पण रडून काय उपयोग? नेमकं काय झालतं त्या रातीला? डोसक्यावर जरा जोर देऊन आठवून सांग आणि खरं खरं सांग, खोटं काय बी नग." पोलीस पाटील म्हणाले. तसे मानेनेच हो म्हणत धोंडीबा बोलू लागला, "मला जास्त काय माहित नाही. दिसभर मी नदीकडील शेत नांगरत होतो. एकटाच असल्यानं लय झीट आली होती कामानं. समद अंग खांडका वाणी दुखत होतं. रातीला कधी एकदा निस्तूया असं झालतं. रातीचा तुकडा खाल्ल्यावर मी झोपाया गेलो. पडल्या पडल्या डोळ्या लागला आणि राती कवा तरी जाग आली. कुणीतरी जोरात ओरडलं. त्यो मालकांचा आवाज होता आणि पुढल्या 4-5 सेकंदात धाकलं मालक आणि मालकीणबाईंचा आवाज आला. समद एवढं लगुलग घडलं. मला वाटलं चोर असत्यान. म्या दबकत दरवाजा उघडला आणि जे काहीतरी गरजल्यावानी आवाज आला, मी धूम पळत पुढला दरवाजा उघडला आणि थेट जंगलाकडे पळालो. त्यो आवाज लय वंगाळ होता, माणसाचा नव्हता. अंधारात दिसलं नव्हतं काय, पण जनावर असल असं बी वाटलं नाही. ती नक्की भुताटकीच असावी. मला बी ती भुताटकी मारून टाकल या भ्यानं म्या काट्या कुट्यातनं वाट मिळेल तिकडं पळालो. इतका जोरात पळालो की कधी त्या करवंदीच्या जाळीत जाऊन बेसूत झालो मला बी कळलं नाही, धोंडीबा म्हणाला. हे सर्व ऐकून सगळी गर्दी कुजबुजू लागली. तिथे जमलेल्या बऱ्याच लोकांना एका विचित्र भीतीने जणू स्पर्श केला होता. धोंडीबा जर खरं सांगत असेल तर त्या भुताटकीचं काय करायचं हा आता यक्ष प्रश्न बनला होता. लोक नाना प्रकारचे तर्क लढवत होते आणि तेवढ्यात शांत बसलेले फौजदार काळे बोलायला लागले. तसे सर्वांचेच कान टवकारले गेले. हे बघा पाटील आणि गावकऱ्यांनो, आता हा धोंडीबा सांगतोय ते खरं की खोटं हे वेळ आल्यावर कळेलच आपल्याला. पण प्रथमदर्शनी पुरावा त्याच्या विरोधात आहे. तो एकटाच त्या घरातून जिवंत बाहेर पडला असल्यानं आमच्यासाठी तो प्रमुख आरोपी आहे. आम्ही त्याला आता घेऊन जात आहोत. त्याची सर्व चौकशी, त्याच्या हाताच्या ठशांचे नमुने, कपड्यांचे परीक्षण या गोष्टींचा आम्ही तपास करू आणि जर खरंच धोंडीबा विरुद्ध काही सिद्ध झालं नाही तर त्याला सोडून देऊ, काळे म्हणाले. पोलीस पाटलांना सुद्धा हा पर्याय आवडला, कारण त्यांना कुठेतरी खात्री होती की धोंडीबा निर्दोष असावा. तसे सर्वांनी संमती दर्शवली आणि फौजदार धोंडीबाला पुढील चौकशीसाठी घेऊन गेले. धोंडीबाला पोलीस कोठडीत आता चांगले 10 दिवस होऊन गेले होते. 3-4 वेळा त्याचा जबाब घेऊन सुद्धा तो आपल्या पहिल्या सांगितलेल्या जबाबावर ठाम होता. फौजदारांनी त्याच्यावर 3rd डिग्रीचाही प्रयोग केला, पण तो काहीही वेगळं सांगत नव्हता.
आणि फौजदार काळेंना त्याच्या भुताटकीच्या कहाणीवर विश्वास नव्हता. नक्कीच काहीतरी गौड बंगाल आहे अशी त्यांची खात्री झाली होती. पण गुरासारखं बडवूनही धोंडेबा ती एकच गोष्ट बोलत होता. शेवटी कंटाळून फौजदारांनी त्याला बडवायचा नाद सोडून दिला. ते आता मृतदेहाचे शवविच्छेदन अहवाल आणि धोंडेबाच्या हातांचे ठसे, कपड्यांचे नमुने या सगळ्या अहवालांची वाट पाहत होते. कारण त्यांना खात्री होती की हातांचे ठसे एकतर बॉडीवर सापडणार किंवा धोंडेबाच्या कपड्यांच्या नमुन्यावर तिघांपैकी एकाच्या तरी रक्ताचे डाग मिळणार आणि केस संपवायला तेवढं पुरेसं होतं. पुढल्या 3 दिवसात ते दोन्ही अहवाल आले आणि फौजदारांची भलतीच निराशा झाली. असं कसं शक्य आहे? काळेंच्या डोक्यात विचार चमकून गेला. शवविच्छेदन अहवालात स्पष्ट नमूद केलं होतं की झालेल्या हत्या कोणत्याही शस्त्राने नाही तर नख्यांनी झाल्या असाव्यात. जबडे तुटण्याचं कारण ते जबडे ताकदीने फाकवले गेले असावेत. नरडीचा भाग हा चावून चावून फोडला असावा. त्यामुळे ह्या हत्या कोणत्याही माणसाने करणे अशक्य आहे. तसेच धोंडेबाच्या कपड्यांवर इतर कुणाच्याही रक्ताचे डाग सापडले नसल्याचे दुसऱ्या अहवालात नमूद केले होते. आणि रक्त अंगावर न उडता या हत्या करणं शक्य नव्हतं हे काळेंना चांगलंच माहीत होतं. म्हणजेच धोंडेबा निर्दोष आहे. पण मग त्यानं सांगितलेली कहाणी, त्यावर कसा विश्वास ठेवायचा? हे भुताटकी वगैरे असं कधी असतं का? काहीतरी चुकतंय असे असंख्य विचार काळेंच्या डोक्यातून चमकून जात होते. ही केस तडीस लावण्याचा फौजदार काळेंनी आता जणू चंगच बांधला होता. धोंडेबाला जीपमध्ये टाकून ते पुन्हा टाळगावाकडे निघाले. चौकात आलेली पोलिसांची गाडी बघून पुन्हा गर्दी जमा झाली. काळेंनी धोंडेबाला जीपमधून उतरवलं. पुरावा नसल्यानं याला सोडत आहे, पण केस संपेपर्यंत त्याला गाव सोडून जाता येणार नाही. काळे फौजदारांनी पोलीस पाटलांना बजावलं आणि ते निघून गेले. धोंडेबाला गावी सोडून आता 8 दिवस व्हायला आले होते. तरीही फौजदारांना काहीही सुगावा लागत नव्हता. त्यांनी या हत्याकांडानंतर सावकाराचा वाडा 2 वेळा पिंजून काढला होता, पण पदरी निराशाच आली होती. आता ही केस फारच गुंतागुंतीची झाली होती आणि आता तर ती डेड एंडवर होती. एक एक दिवस पुढे सरकत होता, पण काहीही हाती न लागल्याने फौजदार आता इरेला पेटले होते. इकडे टाळगावात भुताटकीच्या कहाणीने चांगला जोर धरला होता. गावातील लोक आता अंधार पडल्यावर बाहेर पडायला धजत नव्हती. सावकाराचा छिन्न विछिन्न देह बऱ्याच जणांना स्वप्नात दिसू लागला होता. सर्व गावच एका अनामिक दहशतीने पोखरलं जात होतं. अखेर फौजदारांनी स्टार्ट फ्रॉम बिगिनिंग या पोलीस ट्रेनिंगमध्ये शिकलेल्या थेरीचा वापर करायचं ठरवलं आणि त्यांनी धोंडेबाला पुन्हा एकदा चौकशीसाठी बोलावलं. हवालदारांनी धोंडेबाला हजर केलं. काळेंनी धोंडेबाला आधी स्पष्ट केलं की त्याला कुठलाही त्रास दिला जाणार नाही आणि ते विचारू लागले. मला सांग, तुझ्या मालकांचं मागील 6 महिन्यात कुणाशी भांडण वगैरे होतं का? काळेंनी विचारलं. नाही साहेब, तसलं काय बी नव्हतं, धोंडेबा म्हणाला. मग घरात काही वादविवाद? काळेंनी विचारलं. तसं बी काय नव्हतं साहेब, धोंडेबा म्हणाला. मग कुणी माणूस किंवा एखादी बाई वगैरे भिकारी, जोगत्या, साधू बनून आली होती का हत्यांच्या आधी 8-10 दिवसात? काळेंनी विचारलं. तसं सांगता यायचं नाही, पण वाटत तर नाही, कारण तसं काय असतं तर गावातल्या बाकीच्यांनी बी बघितलं असतं की, धोंडेबा म्हणाला. मग घरातल्या कुणाचं काही विचित्र वागणं, काही जादूटोणा करण्याचा प्रयत्न किंवा कुणाला या गोष्टींची आवड वगैरे? काळेंनी विचारलं. तसं बी काय नाही. हा, पर एक गोष्ट जरा विचित्र वाटली होती मला, धोंडेबा म्हणाला. धोंडेबाच्या या वाक्यावर फौजदारांनी कान टवकारले. हे समद इप्रीत व्हायच्या आदल्या दिवशी मी, मालकीणबाई आणि धाकलं मालक घराची साफसफाई करत होतो. म्या दिवाणखान्यातले मोठाले फोटो शिडीवर उभा राहून पुशीत होतो आणि अचानक एक फोटो खाली पडला. मालकांच्या पंजोबाचा दांडगा उंचीचा फोटो. मी उचलायला गेलो तर मागल्या बाजूनं त्यो फाटला आणि त्यातून एक कागदाची उळकुटी बाहेर आली. ती त्या फोटोत दडवून ठेवली होती बहुतेक. मी अडाणी हाय. मी तो कागद मालकासने दिला. त्यांनी तो कागद उलगडून पाहिला आणि मग ते लय खुशीत आले. मला काय बोलले नाहीत,
पण 50 रुपयांची नोट दिली मला. मी बी लय खुश झालो आणि मग त्याच दिवशी जाऊन थोडी दारू बी पिली. त्या दिवशी घरातली तिन्ही मुंडकी रातच्याला वरच्या माडीवर बराच वेळ जागत होती, बोलत होती, हसत होती. समधी लय खुशीत होती. दुसऱ्या दिवशी मी मालकासनी सहजच विचारलं, लय खुशीत आहे आज? तर ते माझ्यावर खेकसले. मग मी बी नाच सोडून दिला. आणि तसं बी मला काही घेणं देणं नव्हतं, धोंडेबा म्हणाला. फौजदार काळेंना सुतावरून स्वर्ग गाठण्यासाठी जो एक धागा हवा होता तो आता मिळाला होता. त्यांनी धोंडेबाला घेतलं आणि ते पुन्हा टाळ गावाकडे रवाना झाले. गावात पोचल्यावर काळेंनी शेतात गेलेल्या पोलीस पाटलांना बोलावलं आणि 2 हवालदार, धोंडेबा आणि पोलीस पाटलांना घेऊन ते सावकाराच्या वाड्याकडे वळाले. त्यांना काहीही करून ते कागद शोधायचेच होते. या हत्याकांडाचे सारे गुपित त्या कागदातच आहे असे त्यांना आता खात्रीपूर्वक वाटत होते. फौजदारांनी तशा सूचना बाकीच्यांना सुद्धा केल्या. तसे सारी माणसं पिसाटल्यासारखी ते कागद शोधू लागली. तासभर सर्वजण ते कागद शोधत होते. वाड्यात बरेच कागद सापडले, पण जे कागद हवे होते ते सापडत नव्हते. आणि शेवटी 1.5 तासानंतर धोंडीबालाच कुठेतरी ते कागद सापडले. काळे एखाद्या गिधाडासारखे त्या कागदावर झेपावले. ते 2 जीर्ण झालेले कागद होते. रंग तांबूस झाला होता. त्यावरील लिखाण हे बोरूने लिहिलं होतं. पहिल्या कागदावर कोणत्या तरी गुप्त धनाबद्दल लिहिलं होतं. अक्षर पुसट असलं तरी थोडा प्रयत्न केल्यास ओळखू येत होतं. त्यामध्ये एका पितळी हंड्याचा उल्लेख होता. सोन्याच्या हंडाभर मुद्रा जमिनीत गाडून ठेवल्याची माहिती होती. खाली कसला तरी नकाशा रेखाटण्याचा प्रयत्न केला होता. तो त्या गुप्तधनाचं ठिकाण दर्शवत असावा. काळे ते कागद घेऊन तडक वाड्यामागे पळाले. काय झालंय हे समजण्यासाठी बाकीची मंडळी सुद्धा त्यांच्या मागून धावली. आता फौजदार काळे त्या खड्ड्यांजवळ आले आणि तिथेच उभे राहिले. हातातील तो नकाशाचा कागद गोल गोल फिरवत ते काहीतरी ठोकताळा बांधत होते. आणि अचानक त्यांच्या चेहऱ्यावर एक स्मित हास्य उमटलं. काळेंना न्याहाळत बाजूला उभ्या असलेल्या पोलीस पाटलांची उत्सुकता सुद्धा आता शिगेला पोचली होती. न राहून पोलीस पाटलांनी विचारलं, साहेब लागला का छडा? आमासने बी सांगा की फोड करून. तसे आपल्याच विचारात गुंतलेले फौजदार काळे भानावर आले आणि बोलू लागले, पाटील, हे सगळं गुप्तधनाचं प्रकरण आहे. सावकाराला या कागदामधून गुप्तधनाची अचूक जागा मिळाली आणि त्यांनी ते खोदून काढलं. पण कुणीतरी त्यांच्यावर हल्ला करून ते धन पळवलं. त्यातच त्या सर्वांची हत्या झाली असावी, काळे म्हणाले. ते खरं असन कदाचित, पण म्या म्हणतो 5-10 सेकंदात कसं मारलं कुणी 3 माणसांना? मुडदं बघून भ्या वाटत होतं. हे माणसाचं काम वाटत नाही साहेब, पोलीस पाटील म्हणाले. पाटील म्हणत होते त्यात तथ्य होतं. तिन्ही लोकांचा ओरडण्याचा आवाज हा 10-15 सेकंदाच्या आत आला होता. निदान धोंडीबाचा जबाब तरी हेच दर्शवत होता. फौजदार काळेंना सुद्धा खरं तर त्याच्या या चोरीच्या थेरीवर जास्त भरवसा नव्हता. कारण शवविच्छेदन अहवालातही हे मानवी कृत्य नसल्याचं नमूद केलं होतं. पण मग हत्याकांडाचं रहस्य अजूनही उलगडलं नव्हतं. फौजदार आता काहीसे हताश झाले होते, वैतागले होते. त्यांनी शर्थीचे प्रयत्न करून हा तपास इथवर आणला होता आणि आता उलगडा होतोय असं वाटतानाच प्रकरणाला अजून एक अज्ञात कंगोरा असल्याची जाणीव त्यांना झाली. काहीतरी सुटत होतं. हातातले कागद सांभाळत ते वाड्याच्या समोरील बाजूस असलेल्या जीपजवळ आले. काहीसे निराश होऊन ते गाडीत बसले. दुपारचे 2 वाजत आले होते. फौजदारांनी ते कागद पुन्हा तपासायला सुरुवात केली. गुप्तधनाची माहिती आणि नकाशा पहिल्या पानावर होता. दुसऱ्या पानावरची शाई इतकी उडाली होती की काही कळणं अशक्य वाटत होतं. फौजदारांनी खिशाला लावलेलं पेन काढलं आणि अस्पष्ट दिसणारी अक्षरे जोडण्याचा ते प्रयत्न करू लागले. आणि एक एक शब्द जणू कागदावर जन्म घेऊ लागला. फौजदार आता निराशा झटकून कामाला लागले. एक एक शब्द जुळत होता. त्याची अर्थपूर्ण वाक्ये तयार होत होती. पोलीस पाटील आणि बाकीची मंडळी शेजारच्या बदामाच्या झाडाखाली सावलीला थांबली होती. एकमेकांना खैनी देत गप्पा मारत होती.
फौजदारांच्या कामात अडथळा आणून चालणार नाही हे त्यांना माहीत होतं. फौजदार आता पिसाटल्यासारखे हात चालवत होते. कागद निम्म्याच्या वर त्यांनी संपवला, पण एक एक शब्द वाचताना त्यांना पूर्ण मजकूर कळत नव्हता. हा म्हणता पुढील 10 मिनिटात तो मजकूर पूर्ण झाला आणि फौजदार आधाशासारखे तो वाचू लागले आणि त्यांचे डोळे विस्फारले गेले. 2 मिनिटात तो कागद वाचून झाला आणि काळे तडक वाड्याच्या मागील दिशेने पळत सुटले. ते पाहून बाकीच्यांची तारंबळ उडाली. फौजदार थेट त्या खड्ड्यांजवळ पोचले आणि उडी मारत एका खड्ड्यात उतरले. जमलेला सुका झाडपाला हातानं बाजूला करत ते वेड्यासारखं काहीतरी शोधू लागले, पण त्या खड्ड्यात त्यांना काहीच मिळालं नाही. त्यामुळे बाहेर येत ते आता दुसऱ्या खड्ड्यात उतरले आणि पुन्हा काहीतरी शोधू लागले आणि त्यांच्या हाताला काहीतरी लागलं. त्यांनी पाचोळ्यातला तो हात वरती काढला. हातात एक फुटलेल्या मडक्याचा तुकडा होता. तो पाहताच फौजदारांचा श्वास फुलला. कपाळावर गरम बिंदू जमा झाले. हृदयाची धडधड वाढली. त्यांची ती अस्वस्थता पाटलांनी ओळखली. साहेब, आधी बाहेर या बघू, मग बोलू. साहेबासनी बाहेर काढा लवकर. पोलीस पाटील काहीसे खेकसले. धोंडीबा आणि हवालदारांनी काळेंना बाहेर काढलं आणि ते वाड्यासमोरच्या बदामाच्या झाडाकडे सावलीला जाऊन बसले. थंडगार पाण्याचा एक पूर्ण तांब्या पोटात रिचवल्यावर फौजदारांना थोडं बरं वाटलं आणि ते बोलू लागले. पाटील, विश्वास ठेवावा की नाही अजूनही समजत नाहीये, पण हे भूताटकीचंच प्रकरण वाटतंय, काळे म्हणाले. हे वाक्य ऐकून सर्वांचेच डोळे विस्फारले गेले. काहीतरी ठोस पुरावा असल्याशिवाय फौजदार असं काही बोलणार नाहीत हे सगळ्यांनाच ठाऊक होतं आणि ते आता पुढे काय सांगणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं. तसे फौजदार पुढे सांगू लागले. अहो, या 2 कागदांवरून असं कळतंय की गुप्तधन म्हणजेच सोन्याच्या मुद्रांचा हंडा हा राघोबा सावकारांच्या पणजोबांनी वाड्यामागे त्या खड्ड्यांच्या ठिकाणी पुरला होता. हे धन त्यांनी भानामती काळी जादू करून मिळवलं असावं, कारण ते काळी जादू शिकले होते. त्या कागदात तसंच नमूद आहे. तर त्यांनी हे गुप्तधन आपल्या वंशजांसाठी वाड्यामागे पुरून ठेवलं होतं. नकाशातली जागा तीच आहे, पण सावकाराचा अंदाज चुकल्याने 2दा खड्डे खणले गेले असावेत. आपल्या वंशाखेरीज इतर कुणी त्या धनाचा लाभ घेऊ नये म्हणून सावकारांच्या पणजोबांनी काळ्या जादूनं एक भयंकर पिशाच्य मडक्यात कैद करून ठेवलं होतं आणि वरून लाखेचा लेप लावून ते मडकं त्या हंड्याच्या इथेच पुरलं होतं. ते पिशाच्य फारच अघोरी आणि घातक आहे. मडकं फुटून ते बाहेर आल्यास दिसणाऱ्या प्रत्येकाला ते मारून टाकेल आणि सगळं सोनं कोळसा होईल. ते माणसाचा जबडा उखडवून नख्यांनी त्यांचे डोळे काढून नरडीचा घोड घेईल, पोट फाडून आतडी खाईल. असं ते रक्तपिसासू पिशाच्य आहे. पण एकदा ते सोने कोळसा बनल्यावर त्या पिशाच्याचं काम संपेल आणि ते नाहीसे होईल, असे वर्णन आहे त्या कागदात. राघोबा सावकाराला हा कागद मिळाल्यावर तो खुश झाला, पण धोंडीबाला त्यानं काहीही सांगितलं नाही. घरातील 3 जणांनी आदल्या रात्री सगळं ठरवलं आणि दुसऱ्या रात्री धोंडीबा झोपल्यावर ते वाड्यामागे खणण्याच्या उद्योगाला लागले असावेत. पण धन मिळवण्याच्या लालसेत त्यांनी हे दुसरं पान वाचण्याचा साधा प्रयत्नही केला नसल्याचं दिसतंय. काळे बोलायचे थांबले. हे सगळं ऐकल्यावर पोलीस पाटलांनी डोक्याला हात लावला आणि म्हणाले, लय भलतच इप्रीत घडलं या सावकाराच्या घरासंग. वंगाळ झालं बघा. मरताना पण लालूच सुटली नाही सावकाराची. पण आपण जे काही बोललो तसंच घडलं असावं का याची शहानिशा करण्यासाठी स्वतः काळे पुन्हा वाड्यामागे जाऊ लागले. तसे बाकीचे सुद्धा मागून गेले. मातीच्या ढिगाजवळ पडलेलं कुदळ घेऊन फौजदार त्या खड्ड्यात उतरले. पाटलांनीही मागून उडी मारली आणि ते तो खड्डा आणखी खणू लागले. पाटीभर माती फावड्याने बाजूला घेत पाटल्यांनी कुदळीचा प्रहार केला आणि ठण असा आवाज आला. फौजदार आणि पाटील खाली बसले आणि त्यांनी हातांनी माती पोखरून पाहिली तर एका पितळी हंड्याचे फूटभर व्यासाचं तोंड दिसू लागलं. त्याचं तोंड लाखेने लिंपलं होतं. फौजदारांनी कुदळ घालताच लाखीच्या खाडकन ठिकऱ्या पडल्या. तसे फौजदारांनी हात आत घालून पाहिला. आतमध्ये कोळसेच होते.
फौजदार काळेंच्या कारकिर्दीतील ही विचित्र केस आता संपली होती, पण सरकारी दस्तऐवजात मात्र हे हत्याकांड अज्ञात इस्मानं केल्याचं त्यांना नमूद करावं लागलं. मित्रांनो, ही कथा तुम्हाला कशी वाटली ते कॉमेंटमध्ये नक्की सांगा. पुन्हा भेटूयात अशाच एका भयकथेसोबत. धन्यवाद. सबस्क्राईब करा एटी स्टोरी टेलर चॅनलला आणि बेल आयकन दाबून ऑलवर क्लिक करा आमचे व्हिडिओज सगळ्यात आधी बघण्यासाठी.